आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी कंबर कसली असून अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण 771 बूथचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। यासोबतच अमरावती शहरातील सराईतांसह राजकीय गुन्हेगारांची लिस्ट अपडेट करण्यासह कारवाईचे आदेश दिले आहेत। लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे। राजकीय वर्तुळात वातावरण तापण्यास देखील सुरुवात झाली आहे। कोणत्या पक्षाकडून कोण निवडणूक लढणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे। काहींनी शहरातील सराईत गुन्हेगारांना हाताशी धरलंय। निवडणूक काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलीस यंत्रणा सज्ज करीत सर्वांना कामाला लावलंय। अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, तिवसा आणि चांदूर रेल्वे धामणगाव विधानसभेचे एकूण 771 बूथ आयुक्तालयाच्या हद्दीत येते। त्या प्रत्येक बूथचं सर्वेक्षण करून कोणते बूथ संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील आहे, तसेच याआधी कोणत्या बूथवर काही गोंधळ झाला का, किती मतदान राहणार या सर्व बाबींची तपासणी करून विशेष आराखडा तयार करण्यात येत आहे। तसेच गेल्या निवडणुकीत किती आणि कोणत्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी किती गुन्हे दाखल आहे, त्यांच्या नावाची यादी तयार झाली असून निवडणुकीची तारीख घोषित होताच पोलीस कारवाईला सुरुवात करणार आहे। शहरातील सराईत गुन्हेगारांसह सतत गुन्हे करणाऱ्यांना तडीपार करण्यात येत आहे, तर गुन्हेगारांना निवडणुकीदरम्यान तडीपार करण्यात येणार आहे। याबाबत प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांच्या नावाची लिस्ट अपडेट करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शहरात लागलेले पोस्टर आणि झेंडे काढण्याचं काम पोलीस आणि मनपा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे।